राज्य परिवहन मंडळाकडून एस-टी कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये जे आहे ते कपात करण्यात आले आहे। त्यामुळे कुठेतरी एस-टी कर्मचाऱ्यांमध्ये रोष जो आहे तो पाहायला मिळतो। एकूणच या संदर्भातच आपण संवाद साधणार आहोत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य एस-टी कामगार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष अजय हट्टेवार जे आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने जे आहे ते पगार जे आहे ते कपात करण्यात आलेले आहे एस-टी कर्मचाऱ्यांची, त्यामुळे कुठेतरी रोष दिसतोय कर्मचारी। आता ह्या शासनाला काय म्हणावं आणि ह्या प्रशासनाला काय म्हणावं। पहिला भाग हा आहे की 56% पगार। आता हा आकडा आणला कुठून? आजपर्यंत लोकांना माहीत होतं 156, 56 इनकी छाती, 56 टिकली, आणि आता तर हे 56% वेतन ऐकूनच एस-टी कर्मचाऱ्यांची अक्षरशः खिल्ली उडवण्यात येत आहे। 44 डिग्री तापमानामध्ये 156% काम करून राहिला एस-टी कामगार, आणि त्याला पगार देऊन राहिले 56%। त्यांनी सणासुदीच्या दिवसामध्ये लग्नसराई आहे, अशा वेळेस त्यांनी 56% का करावं? 44 डिग्रीमध्ये काम करून तसाही तो तापला आहे, आणि हे जर कमी वेतन दिलं तर पुन्हा तो तापेल, आणि त्याच्यामध्ये त्याची मानसिकता खराब होईल। कमी पगारामुळे त्याची कौटुंबिक त्याच्यावर ताण येईल। यामध्ये जर त्याच्या हातून एखादा अपघात झाला, पुन्हा त्या कर्मचाऱ्याला दोषी ठरवेल, आणि किती आम्ही सहन करायचं। यापूर्वी 2016 ते 2020चा करार झाला, त्याचे 2000 कोटीच्या आसपासची रक्कम ती शासनाकडे जमाच आहे, ती दिलीच नाही। त्याच्यानंतर 2020 ते 2024चा करार 8 महिन्याच्या पूर्वी झाला, त्याचे जवळपास 2300 कोटी रुपये आहेत थकबाकी, ते द्यायला तयार नाही। 2018पासून महागाई भत्त्याची आहे, DA, घरभाडे भत्ता, ह्या अशा अनेक बाबी शासनाकडे पेंडिंग आहे। वाढीव पगाराची थकबाकी हे देत नाही, आणि वरून 44% पगार म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। तात्काळ शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा जर आमचा उर्वरित पगार तात्काळ दिला नाही तर एस-टी कामगार संघटना मोठे आंदोलन उभे करेल, याची शासनाने दखल घ्यावी। हो, मार्च महिन्याचा किती पगार कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये पडला? समजा एखाद्या कर्मचाऱ्याला सर्व कपात करून जर 30,000 रुपयाचं वेतन त्याला मिळत असेल, तर त्यातला 56% म्हणजे जवळपास 17,000 ते 18,000 रुपयाचाच पगार त्याच्या खात्यामध्ये काल संध्याकाळी जमा झाला। आता तो उर्वरित पगाराचा का 17,000 तो, आणि उर्वरित जे 44% बाकी आहेत ते केव्हा देईल हे शासनाने आणि प्रशासनाने कुठेही उघडपणे सांगितलं नाही की आम्ही 2 दिवसात देऊ की 4 दिवसात देऊ। मग समजा या महिन्यात तो 44% वेतन जर त्याच्या खात्यात जमा झालं नाही, तर पुढच्या महिन्याच्या पुन्हा 10 तारखेपर्यंत त्यांनी त्या 17,000-18,000 रुपयामध्ये आपला संपूर्ण कुटुंबाचा गाळा कसा चालवावा, हा सर्वात मोठा प्रश्न त्या कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या समोर उभा झालेला आहे। भाऊ, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, पूर्वीचे अनेक मागण्या ज्या आहेत ते एस-टी कर्मचाऱ्याच्या प्रलंबित असताना पुन्हा या पद्धतीने पगार कपात करणं हे एस-टी कर्मचाऱ्याची किती काय वाटतं तुम्हाला? त्याला आहे शासनाकडे आमचे सवलती मूल्यापोटी बऱ्याच रक्कम थकीत असल्या आहे, तरी त्यापैकी कमी रक्कम दिल्यामुळे हा पगार 56% देण्यात आलेला आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमची सवलती मूल्यापोटी जी रक्कम आहे ते ताबडतोब एस-टी प्रशासनाला द्यावी, जेणेकरून एस-टी प्रशासन वेळेवर कर्मचाऱ्यांचे 100% वेतन करू शकेल। नक्कीच आपण रोष जो आहे तो पाहायला मिळतो। ते या ठिकाणी पगार कपात करण्यात आले। आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहे, लग्नसराईचे दिवस आहे, त्यामुळे कुटुंबामध्ये खर्च वाढ होत असते। मात्र शासनाकडे एस-टी कर्मचाऱ्याचे अनेक अगोदरचेच प्रलंबित प्रश्न असताना सुद्धा या पद्धतीने जे आहे ते अचानकपणे पगारामध्ये कपात केली असल्याने आता कुठेतरी रोष जो आहे तो दिसू लागला। त्यामुळे महाराष्ट्र एस-टी कामगार संघटनेकडून आता राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।